पनवेलवरून परशुराम पाटील सर यांची शुभेच्छा आलेल्या आहेत स्पोर्ट्ससाठी. दत्तात्रय स्पोर्ट्ससाठी या ठिकाणी आलेले आहेत. तर नक्कीच आपला बहारदार खेळ या ठिकाणी साकारावा अशी इच्छा या ठिकाणी सर्व रसिक प्रेक्षकांच्या वतीने करतोय. मागच्या स्पर्धेचा विजेता संघ आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय तो म्हणजेच दिव्यागर. विभागीय कबड्डी स्पर्धा झाली, याच मैदानात झाली होती गेल्या शनिवारी. त्या स्पर्धेचा विजेता संघ आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय. आदितीचा संघ मैदानामध्ये पाहायला मिळतोय आणि खरंच आदितीचा खेळ पाहण्यासाठी या ठिकाणी मोठ्या संख्येनं प्रेक्षक या ठिकाणी आलाय. तर आदिती आपण हात उंच करायचा आहे. आदिती पानवलकर आपण हात उंच करायचे आहेत आणि तिचा खेळावर बेहद खुश आहेत ते आमचे शिवधनकर. नक्कीच या ठिकाणी तिचा खेळ आपल्याला पाहायला मिळेल आणि तिला साथ देण्यासाठी या ठिकाणी आपल्याला इतर खेळाडू पाहायला मिळतील. अक्षरा गुरवचा सुद्धा खेळ या ठिकाणी पाहता येईल आणि त्यानंतर जर्सी नंबर 9 दत्तात्रय स्पोर्टची खेळाडू तिच्या समोर आहे. तो 7चा डिफेन्स या ठिकाणी पाहायला मिळतोय. एक चांगला खेळ तिच्या माध्यमातून मध्यरक्षकावर खास करून अटॅक होताना पाहायला मिळतोय आणि पुन्हा एकदा निदान रेषेवर तिचा खेळ पाहायला मिळतोय. त्यामुळे या एक वेगळी स्ट्रॅटर्जी या ठिकाणी पाहायला मिळते ती दत्तात्रय स्पोर्टची. एक एमटी चढाई करत माघारी परतली. टाळ्या झाल्या पाहिजेत. आदिती पानवलकर जिनं महाराष्ट्राचं प्रतिनिधित्व केलं आहे अशी खेळाडू या ठिकाणी पाहायला मिळते आणि खरोखरच पहिल्या चढाईमध्ये बोनसची मानकरी होते का ते आपल्याला पाहायला मिळेल. बोनससाठी तर प्रयत्न नक्की केला आहे, परंतु बोनससाठी एक पददालित्य असतं, एक फुटवर्क असतं. ते जर पंचांना पटलं तरच तुम्हाला बोनस प्राप्त होऊ शकतं. परंतु या ठिकाणी आदिती पहिल्याच चढाईत बोनस गुणांना आपल्या स्वतःच्या संघाचं खातं खोललं आहे. त्यामुळे 1-0 असा गुणफलक मैदानामध्ये पाहायला मिळतोय. रसिक प्रेक्षक हो, आपल्याला या स्पर्धेचा आनंद घ्यायचा असेल तर खरोखरच आपण या मैदानामध्ये उपस्थित राहून मॅटवर बसून सुद्धा ही कबड्डी महिला वर्ग पाहू शकतो. सर्व महिला वर्गाला विनंती असेल की आपण नक्कीच दर्दी आहात, उशिरापर्यंत चालणाऱ्या स्पर्धेमध्ये आम्हाला सहकार्य केलं तर आजची सुद्धा स्पर्धा तितक्याच उशिरा चालणार आहे. चढ आमच्या मंडळाला शीतलजी मांजरेकर यांच्याकडून 501 रुपयाची देणगी आली. मंडळ त्यांचा अत्यंत ऋणी आहे. एक सुंदर टॅकल होताना पाहायला मिळतोय. एक सांघिक खेळ मैदानामध्ये पाहायला मिळतोय. पुढील सामना आहे सिद्धिविनायक नांदगाव वर्सेस जय श्रीराम तुरुंबाडी. दोन्ही संघांना विनंती करतो की आपण खेळण्याच्या दृष्टीने तयार राहायचं आहे. आदिती पानवलकर हिची चढाई यावर कॅच होते का, पण तो खरोखरच आपल्याला आलेलं संकट दूर केलंय आणि या संकटानं नक्कीच 2 गुण प्राप्त करून घेतले त्या आदितीनं. आदिती खरोखरच सुरुवातीपासूनच एक खेळ तिच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. चढाईसाठी गेले ते म्हणजे जर्सी नंबर 12 ते म्हणजेच प्रिया गुप्ता. संदेश तोडणकर यांच्याकडून सुद्धा 501 रुपयाची देणगी आली. मंडळ त्यांचा अत्यंत ऋणी आहे. धन्यवाद. सिया काळीची चढाई या ठिकाणी पाहायला मिळते. चढाईसाठी पाहायला मिळते जर्सी नंबर 12 प्रिया गुप्ता हिच्याकडून खूप काही अपेक्षा पनवेल स्पोर्ट्सला असणार आहेत आणि
दत्तात्रय स्पोर्ट्सला. आणि सुंदर टॅकल या ठिकाणी करताना पाहायला मिळते, ते म्हणजेच एका पाठोपाठ एक एक धक्के देण्यात या ठिकाणी सुवर्ण गणेश आपल्याला पाहायला मिळतोय. 3-1 अशी लढत या ठिकाणी पाहायला मिळते. सुपर टॅकल ऑन आहे. सुपर टॅकल केली तर नक्कीच तुमचा आत्मविश्वास दुरावणार आहे, परंतु या ठिकाणी सुंदर टॅकल केलंय आणि सुपर टॅकलचे 2 गुण मिळणार आहेत, ते म्हणजे दत्तात्रय स्पोर्ट्सला. जर्सी नंबर 8 मैदानामध्ये पाहायला मिळते. तिचं नाव आहे तनू पाटील. बोनस ऑन आहे. बोनससाठी प्रयत्न केलाय, बोनस प्राप्त करते. 1 गुण नक्कीच मिळणार आहे. थोडी रंगत भरली आहे, ती म्हणजे दत्तात्रय स्पोर्ट्सला. मी विनंती करतोय या क्रीडा नगरीमध्ये आमचे मित्र आणि नवनिर्वाचित नगरसेवक प्रणिल बोरकर यांना विनंती करतो की आपण व्यासपीठावरून स्थानपन्न व्हावं. एक जबरदस्त मॅच, रंगतदार मॅच मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळते आणि याचे आपण सर्वजण साक्षीदार होत आहे. सुवर्ण गणेश वर्सेस दत्तात्रय स्पोर्ट्सच्या दरम्यान चालू असलेला हा सामना एक दिग्गज संघ आहे स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळतो. सुवर्ण गणेश एक दावेदार संघ म्हणून त्यांच्याकडे रायगड जिल्ह्यामध्ये पाहिलं जातं, असा हा संघ, आणि त्यांच्या समोर येतो दत्तात्रय स्पोर्ट्स. जर्सी नंबर 8च्या वारंवार चढाई आपण पाहतोय. मागच्या चढाईत सुद्धा बोनस गुण प्राप्त केला होता. आदिती पानवलकर मैदानाच्या बाहेर गेल्यानंतर थोडंसं गुणांचं जे काय स्पीड आहे तो थोडासा कमी झाला आहे आणि या ठिकाणी सुनील दर्गे आपणास विनंती आहे की आपण व्यासपीठावरून स्थानपन्न व्हावं. सुनील दर्गे सोबत अमर गुरुंना आपण घेऊन यावं अशी विनंती बंटी बोरकरच्या माध्यमातून केली जाते. विनंती आहे दीपक माळी गणेशा इथले यांना विनंती आहे की आपण व्यासपीठावरून स्थानपन्न व्हावं. चढ्यासाठी घेत जाते ती सियाच्या समोर 4चा डिफेन्स आहे. डिफेन्स इतका भक्कम आहे की त्याने आदितीला बाहेर ठेवलं आहे, त्यामुळे नक्कीच बॅकलाईनच्या बाहेर आदिती असल्यामुळे थोडासा आत्मविश्वास वाढला आहे तर दत्तात्रय स्पोर्ट्सचा. आणि या ठिकाणी टॅकल होते का? नक्कीच टॅकल होते, त्यामुळे नक्कीच एका पाठोपाठ एक धक्का दिला आहे तो म्हणजे दत्तात्रय स्पोर्ट्सनं टॅकलच्या माध्यमातून. त्यामुळे नक्कीच सामना एक रंगतदार अवस्थेत पाहायला मिळतोय आणि या ठिकाणी खरोखरच अक्षरानं गुणांचं खातं स्वतःसाठी खोललंय. एक सुंदर टॅकल करत आदिती पानवलकर मैदानात इन होताना पाहायला मिळते आणि मैदानात इन होताच प्रथमच चढाईवर जाताना पाहायला मिळते. एक ते सुंदर खेळ तिच्या माध्यमातून आपण पाहत आलोय. आपण सगळेच तिच्या खेळावर मंत्रमुग्ध झालेले आहात, त्यामुळे नक्कीच तिचा खेळ आपल्याला या ठिकाणी पाहताना एक वेगळीच मजा, एक वेगळीच पर्वणी पाहायला मिळते. जर्सी नंबर 8 या ठिकाणी पाहायला मिळते. चढ्यासाठी गेले, तिच्याकडून खूप काही अपेक्षा आहेत. तनू पाटील आणि या ठिकाणी तनू नक्कीच 1 गुण प्राप्त करून देते. त्यामुळे नक्कीच या एक गुणाने भर पडते, परंतु तितकंच रोखायचं ते म्हणजे आदितीला आणि सियाला. रात्रीकडे बात करण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला जातोय आणि आपल्यावर आलेलं संकट दूर करते. एक दोन्ही क्षेत्ररक्षणा भेदून या ठिकाणी 2 गुण प्राप्त करून घेतले, ते म्हणजेच आदिती पानवलकरनं. त्यामुळे या ठिकाणी गुणांचं मशीन आता जोरदार चालू राहील. जोपर्यंत आदिती मैदानात आहे तोपर्यंत गुणांचं जे काय स्कोर कार्ड आहे ते फिरत राहणार आहे. आणि या ठिकाणी सुंदर टॅकल, 1 गुण मिळणार पुन्हा एकदा सुवर्ण गणेश दिव्यागरला. पुढील सामना या ठिकाणी वारंवार पुकार दिला जातोय तो म्हणजेच सिद्धिविनायक नांदगाव जय श्रीराम तुरुंबाडी. दोन्ही संघांना विनंती करतो. त्या पुढील सामना आहे ऋतिक्षा पेंड जय बजरंग मेंदडी. बोनस ऑन आहे. बोनससाठी प्रयत्न केला आहे, एक चांगला प्रयत्न आहे, पण यश येते का ते पाहायचं आहे. जर्सी नंबर 6 दक्षता चव्हाण हिची चढाई या ठिकाणी पाहायला मिळते. रनिंग हँड टच करण्याचा प्रयत्न, परंतु या ठिकाणी तितकाच मजबूत डिफेन्स आहे तो म्हणजेच सुवर्णगणेश दिव्यागरचा. आणि या ठिकाणी खरोखरच कोपरारक्षकाची कमाल आणि आपल्या संघाला 1 गुण प्राप्त करून दिलं. त्यामुळे 1 गुण देत दत्तात्रय स्पोर्ट्सवर दबाव टाकलाय तो सुवर्णगणेश दिव्यागर या संघानं. या ठिकाणी
नवनिर्वाचित नगरसेवक प्रणिल बोरकर यांचं आगमन झालं आहे. त्यांचं हार्दिक स्वागत आहे. तसेच त्या समवेत सुनीलजी दर्गे साहेब यांचं सुद्धा या ठिकाणी आगमन झालं. त्यांचं सुद्धा या स्पर्धेच्या निमित्तानं हार्दिक स्वागत करतो. एक रंगतदार सामना मैदानामध्ये रंगतोय. श्री सुवर्ण गणेश दिव्यागर वर्सेस दत्तात्रय स्पोर्ट्स पनवेल. जर्सी नंबर 8 जिची वारंवार चढाई आपण पाहत असतो. एक नवोदित खेळाडू आहे, परंतु त्याच्याकडे अपेक्षा खूप आहे. नक्कीच हँड टच केल्याचं अपील करते, परंतु या ठिकाणी पंचांनी फेटाळलंय. माघारी परतते. अक्षरावर तिचा अटॅक होता, परंतु या ठिकाणी अपील केलं होतं. पंचांनी फेटाळले. पुढची चढाई आदिती पानवलकरची. बोनस ऑन आहे. बोनस टाकणे माहीर आहे ती म्हणजे आदिती. आणि आदिती ज्यावेळी संघात इन होते त्यावेळी नक्कीच गुणांचं जी तालिका असते ती गोल गोल फिरत राहते. प्लसने पुढे होत जाते. त्यामुळे मल्टिप्लायर रेड तिच्या माध्यमातून यापूर्वी आपण पाहिलं आहे, परंतु आत्तासुद्धा बोनस गुण प्राप्त करत माघारी परतले. इतकी जबरदस्त चढाई तिच्या माध्यमातून आपण पाहत आलो आहे. चढाईसाठी पाहायला मिळते जर्सी नंबर 8 तिच्या समोर आहे तो 7चा डिफेन्स. आणि या ठिकाणी खरोखर डिफेन्स भेटला आहे. 1 गुण प्राप्त केला आहे. 1 गुण महत्त्वपूर्ण आहे. परंतु या ठिकाणी सिया काळेची चढाई पाहायला मिळते. तिच्या समोर आहे 7चा डिफेन्स. आदितीनंतर सियाचं फुटवर्क खरोखरच पाहण्याजोगं आहे. खरोखरच मंत्रमुग्ध करणारं इतकं सुंदर असं जसं फुटवर्क आपण या ठिकाणी पाहिलं आहे. बोनससाठी प्रयत्न केला आहे. विश येतोय का ते पाहायचं आहे. इतकं चांगला खेळ सियाच्या माध्यमातून. सिया आदिती या आधारस्तंभ आहेत ते म्हणजेच सुवर्ण गणेशच्या. त्यामुळे नक्कीच मध्यंतर होतं आहे. मध्यंतरानंतर पुढील काय होते ते पाहायचं आहे. त्यासाठी प्रेक्षक वर्गासाठी या ठिकाणी पुढील सामना आहे सिद्धिविनायक नांदगाव अ जय श्रीराम तुरुंबाडी. त्यानंतर ऋतिक्षा पेण जय बजरंग मेंदडी आई गावदेवी बोरली पंचतन पनवेल स्पोर्ट्स पनवेल. या सर्व संघांनी तयार राहायचं आहे. हॅलो. विश्रांतीपर्यंतच्या सामन्यात सुवर्ण गणेश 17 गुण, दत्तात्रय स्पोर्ट्स 9 गुण. 8 गुणाची आघाडी सुवर्ण गणेश दिव्यागर या संघाकडे आहे. याची दत्तात्रय स्पोर्ट्सने नोंद घ्यायची आहे. सुयोग आगरकर आपण व्यासपीठाकडे यायचं आहे. सुयोग आगरकर. राकेश रटाडे. राकेश आपण इकडे सत्काराकडे जातोय. या ठिकाणी नवनिर्वाचित नगरसेवक सन्माननीय प्रणिल बोरकर सर यांचा या ठिकाणी सत्कार केला जाणार आहे. या ठिकाणी सत्कार केला जातोय. नवनिर्वाचित नगरसेवक भारतीय जनता पार्टीचे प्रणिल बोरकर यांचा या ठिकाणी सत्कार केला जातोय. शाल, श्रीफळ, गुलाब पुष्प आणि सन्मान चिन्ह देऊन या ठिकाणी त्यांचा यथोचित असा सन्मान केला जातोय प्रणिलजी बोरकर यांचा. धन्यवाद. तर या स्पर्धेच्या निमित्तानं डॉक्टर तोडकर साहेब हे मैदानामध्ये उपस्थित आहेत. या क्रीडा नगरीमध्ये उपस्थित आहेत. आपणास विनंती आहे की आपण व्यासपीठावर स्थानपन्न व्हावं. हे पार्थ ना रे मला चहा दे. हे मला चहा दे ना. घेतलं ना. डॉक्टर परेश तोडकर यांना विनंती करतो की आपण व्यासपीठावर स्थानपन्न व्हावं. हे वरती आहे ना.
आपण सत्काराकडे वळतोय. पुढील सत्कार केला जाईल तो सन्माननीय सुनीलजी दर्गे साहेब यांचा. एक सामाजिक क्षेत्रामध्ये त्यांचा एक वेगळी ओळख आहे असे सुनीलजी दर्गे यांचा या ठिकाणी सत्कार केला जातोय. रणरागिणी चषक 2026 मध्ये अनेक मान्यवरांनी या स्पर्धेला शुभेच्छा दिल्यात. त्यातील एक मान्यवर सुजित दर्गे यांचा या ठिकाणी सत्कार केला जातोय. खरोखरच या ठिकाणी दर्दी प्रेक्षक वर्ग आहे त्यांच्या माहितीसाठी सांगतोय. पुढील सामना सिद्धिविनायक नांदगाव जय श्रीराम तुरुंबाडी, त्यानंतर रितिक्षा पेण जय बजरंग मेंदडी, आई गावदेवी बोरली पंचतन पनवेल स्पोर्ट्स पनवेल या पहिल्या फेरीचे सामने या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळणार आहेत. तदनंतर सर्वात शेवटी सामना होईल पहिल्या फेरीचा सोमजाई कृपा ओम चिंचवा देवी बोरली पंचतन. त्यामुळे सर्वच खेळाडूंनी खेळण्याच्या दृष्टीने तयार राहावं अशी विनंती या ठिकाणी केली जाते. सुंदर टॅकल होताना या ठिकाणी पाहायला मिळते. एक गुण गमावतोय तो म्हणजेच दत्तात्रय स्पोर्ट्स. दत्तात्रय स्पोर्ट्स एक गुणाने मागे जातोय, एक गुणाने पुढे जातोय. श्री सुवर्ण गणेश दिव्यागरचे प्रशिक्षक निकेत कोजवे यांच्याबद्दल बोलायचं झालं तर खरोखर सांगतोय की त्यांच्याच मार्गदर्शनाखाली एक ना अनेक खेळाडू जिल्हा स्तरावर नाही तर राज्य स्तरावर नाही तर नॅशनल खेळणारे खेळाडू सुद्धा त्यांच्या संघामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. एवढं प्रशिक्षण त्यांनी त्यांच्या आपल्या खेळाडूला दिलं आहे आणि एक खरोखरच कबड्डीची ओढ त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळते. वारंवार नवोदित खेळाडूंना त्यांच्या संघामध्ये स्थान देणं, नवोदित खेळाडूंवर पूर्णपणे नजर ठेवणं आणि आपल्या संघामध्ये चांगलं प्रशिक्षित करून महाराष्ट्राचं आणि रायगडचं नेतृत्व करण्याची संधी प्राप्त करून देणं इतकं जबरदस्त काम त्यांच्या माध्यमातून आपण पाहत आलो आहे. एक गुण प्राप्त होतोय तो म्हणजेच श्री सुवर्ण गणेश दिव्यागर या संघाला. चढ्यासाठी जाते सामना संपला. शेवटची 4 मिनिटं जाहीर केलेत पंचांनी. गुणफलक 10-29. 29 गुण दिव्यागर, 10 गुण पनवेल. 19 गुणांची आघाडी ही दिव्यागर संघाकडे आहे.
चढाईवर गेले ती पनवेल संघाचा खेळाडू. पाहूया आपला संघ खोल खोल रिकामे असते आपल्या तंबूत दाखल. त्याला प्रत्युत्तर 9 नंबरची जर्सी परिधान केलेली सुवर्ण गणेश संघाची खेळाडू. सुपर टॅकलची संधी आहे, परंतु संत गतीने खेळ करते ती 9 नंबरची खेळाडू. आतापर्यंत सुंदर खेळ हा दिव्यागरच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. रिकामे असते आपल्या तंबूत दाखल. त्याला प्रत्युत्तर पनवेल संघाची खेळाडू. सामना संपाला शेवटचा मिनिट जाहीर केला पंचांनी. आणि सुंदर चढाई. आता मात्र 1 गुण टिपला आपल्या संघासाठी पनवेलच्या खेळाडू. त्यांना प्रत्युत्तर एक युवा खेळाडू जिला संधी मिळाली या सामन्यात खेळण्याची सुवर्ण गणेश संघाची. मागच्या चढाईत जिने 1 गुण प्राप्त केला होता, या चढाईत संत गतीने खेळ करते. नक्कीच कोच त्यांचे खुश आहेत, कारण का आपला संघ आघाडीवर आहे आणि ते जाणून घेऊन हा खेळ करतायत. त्यांना प्रत्युत्तर पनवेल संघाचे खेळाडू. पाहूया 6 विरुद्ध 1 अशी लढत आहे. आणि सुंदर पकड.